बातमी संभाजीनगरमध्ये अवकाळीच तडाखा बसलाय। अनेक झाडं उन्मळून घरांवरती पडली आहेत। शेकडो घरांवरील पत्रे उडाली आहेत। शेतातील अनेक विजेचे खांब कोसळलेले आहेत। शेतकरी मोठ्या चिंतेमध्ये सापडलाय। मागील काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातला आहे। त्यामुळे मराठवाड्यातील अनेक शेतीचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। आतापर्यंत जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये तब्बल 3,500 हेक्टरपेक्षा शेतपिकाचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। काल देखील छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये असणाऱ्या थेरगाव या ठिकाणी जे आहे ते वादळी वाऱ्याने मोठा कहर केल्याचा पाहायला मिळत आहे। या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांचे शेडनेट जे आहे ते अक्षरशः वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी थेरगावतील शेतकरी आहेत। काय सांगाल, किती नुकसान झालं, काय वाटतं? 2 एकर क्षेत्र होतं मग याचं टमाट्याचं. त्याचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 7-8-10 लाख रुपये गेले असतील. आता शासनाला एवढीच विनंती आहे का समजा याचे पंचनामा करून काहीतरी मदत देऊन टाकावी. आज काय परिस्थिती, काय अपेक्षा असणार आहे? 2 एकर टमाटे होते। काल वाऱ्यामुळं चक्रीवादळ अचानक आलं 4 वाजता. होतायचं नव्हतं झालं। 2 एकर शेणनट होतं, पुरं कोसळलं। आता शेतकरी फार याच्यात आहे। शासनानं त्वरित पंचनामा करून मदत करण्यात यावी। काय वाटतं, काय भावना आहे? कारण हातातोंडाशी आलेलं फळ जे आहे ते आता कुठेतरी अवकाळीने हिरावून घेतलंय आणि स्तब्ध तुम्ही झालेले पाहायला मिळतात। 2 एकरचं शेडनेट होतं, पावसाने सगळं गेलं, काही उरलं नाही। आता काय करा म्हणून सगळं आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिली आता शेतकऱ्याला। शासनाने पंचनामा करून द्यावा मदत, दुसरं काय। त्या पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी धडपडत होता, तेच पीक आता अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरवून नेला। त्यामुळे शेतकरी आता कुठंतरी नैराश्यात गेल्याचं पाहायला मिळत आहे। आता संबंधित विभागाने तातडीने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला अधिक मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।